ट्यून ऑन tenniscricket.in आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील आमचे सहकारी मित्र व्हॉइस ऑफ मालेगाव शुभमजी अहिरे. विकी नवले आपण ग्लोव्स पोस्ट करायचे तिकडे मुख्य व्यासपीठावर. विकी नवले, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू शुभमजी अहिरे सर. थँक्यू सो मच शाहरुख पठाण सर यांना आपण ऐकत होतो. हाय हॅलो नमस्कार सिन्नर. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून. पाहतोय सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग STPL सीझन 8. मैदानाच्या आत आजच्या दिवसातला तिसऱ्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. शिवडे डेअर डेव्हिल्स वर्सेस अटकवाडे वॉरियर्स या दोन संघांमधला हा अटकवडे वॉरियर्स या दोन संघांमधला हा सामना आहे. अटकवडे वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. असं पाहायला गेलं तर STPL पर्व 8व्यात अटकवडे वॉरियर्सचा दिवस 4था आला आणि दिवस 4थ्यात या सीझनची पहिलीच मॅच त्यांची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी फार अभ्यासाची मॅच असणार आहे. ओहो हो, व्हॉट अ शॉट. विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये बॅकफुटला जाऊन केलेला हा स्क्वेअर कटचा फटका चेंडूला घेऊन जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. आला एक क्रॅकिंग चौकार. डीचे पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थांबून मारलेली चापट या फटक्यात आपण पाहिली. येऊ दिलं बॉलला आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला गेले. लाजवाब बॅटचा फेस ओपन केला. पॉइंट आणि गलीचं क्षेत्र छोटासा गॅप होता, त्या गॅप मधून चेंडूला उडवलं गेलं. एक चांगली सुरुवात दिली आहे. चांगला टेम्परामेंट आहे, चांगले इरादे सुद्धा आहेत दोघं बॅटरचे. सिद्धार्थ नक्का यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय. त्यांचे साथीदार आहेत रोहित खाडे आणि गोलंदाजी मार्गवर आहेत सागर. रोहित खाडे आणि सिद्धार्थ नक्का या दोघांना बॅटिंगसाठी पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने लॉंग ऑफचं क्षेत्र क्लिअर केलंय आणि चेंडूला पाठवलाय 1-2 का 4, 4-2 का 1. सीमा पार आलाय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. युवा नेते यतीनजी भाबड आणि सन्माननीय शरदजी घुगे साहेबांचं या मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. सहर्ष असं स्वागत असेल तुम्हा दोघांचं. पहिल्या दिवसापासून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेताय आणि वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपलब्ध राहताय, ही नक्कीच कमालीची गोष्ट आहे. यावेळेला नक्कीच सबमरीन डिलिव्हरी होती, उसळला नाही बॉल, सरप्राईज झाले तिथे बॅटर. चेंडूला बाउन्स मिळाला नाही, त्यामुळे चेंडूला खालूनच खेळावं लागलं आणि तिथे कुठली धाव देखील मिळाली नाही. पहिल्या बॉलवरती डबल आपण पाहिला, लागोपाठच्या 2 बॉलवरती त्यानंतरच्या चौकार आपण पाहिला आणि चौथा बॉल आपण डॉट पाहतोय. परंतु 10 धावा धाव फलकावरती लागलाय. इरादे मात्र कमालीचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. यावेळेला बॅकफुटला गेलेत, पुल केलाय, मिड विकेट मध्ये चेंडू मार्गस्थ आहे. फिल्डर पोहोचलेत आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला आतमध्ये ढकललेलं देखील आहे. 2 धावा वाचवल्यात, महत्वाच्या 2 धावा वाचवल्यात तिथे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले डीप मध्ये फिल्डरचे. काऊ कॉर्नरवरनं मिड विकेटच्या दिशेनं धावत आलेत. वेगानं बॉल प्रवाहित होता, परंतु त्या वेगवान बॉलला देखील टॅप करत बॉलला अडवलं, सीमारेषा पार जाऊ दिलं नाही. यावेळेला लेट कट खेळायचा होता, नक्कीच बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला बॅटने. बॉलचा यावेळेला कुठलाही संपर्क नाहीये, त्यामुळे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात आपण पाहिला एक स्वीपर कव्हरच्या क्षेत्रातला चौकार, लॉंग ऑफच्या क्षेत्रातला चौकार आणि 2 डबल्स. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेत 12 बिनगडी बाद शिवडे डेअर डेव्हिल्स. तब्बल 14 संघांचा सहभाग आहे या स्पर्धेत आणि 14 संघांचा सहभाग म्हटला की मग एक दिवस जसा जसा पुढे जाईल तसा जसा पॉइंट्स टेबल तो पाहिला जाईल आणि पॉइंट्स टेबल मध्ये कोण पुढे चाललंय आणि कशा पद्धतीनं पुढे चाललंय ना ते नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे. कारण टॉप 4 संघ आपल्याला शेवटच्या दिवशी भेटणार आहेत आणि त्या टॉप 4 संघांनाच या स्पर्धेतले बक्षीस ती मात्र मिळणार आहेत. त्यामुळे बक्षिसात घुसायचंय, एक ट्रॉफी तरी आपल्याला घरी घेऊन जायची आहे. कारण सिन्नर टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून गणली जाणारी स्पर्धा आहे. सिन्नरची दिवाळी आणि आखाजी ज्या पद्धतीने बनवली जाते ना त्या पद्धतीनेच हा उत्सव देखील साजरा केला जातो.
यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय, फेकून दिलाय बॉल, कडक बेधडक टक षटकार. लाजवाब स्ट्रोक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अक्षय पालवे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलंय. 18 धावा धावफलकावरती लागले त्या बिग हिटने. इरादे सेटेत मी बोललो ना, शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाचे बॅटर्स लाजवाब बॅटिंग करताय, म्हणजे मनात भीती नाहीये. शाहरुख सर म्हणतात, जो उडने का खौफ रखते हो गिरने का, जो उडने का शौक रखते हो गिरने का खौफ नाही रखते. म्हणजेच जो उडण्याची इच्छा ठेवतो ना तो पडण्याची कधीच भीती ठेवत नाही. यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल, कॅच इटचा कॉल आहे, कव्हर मध्ये फटका फसलाय, विकेटचं पतन. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय आणि ते चोख उत्तर अक्षय पालवे सेलिब्रेट करताय. दुसऱ्या षटकाचा दुसरा बॉल आणि त्यावरती लागतोय शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाला धक्का क्रमांक पहिला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फुलर लेनवरचा बॉल होता हा देखील जर का आपण पाहिला, परंतु बाहेरचा बॉल त्याला पाहिजे तसं खेळता आलं नाही. कदाचित क्रॉस बॅटेड खेळण्याची तयारी ठेवली आणि त्याचमुळे हा फटका फसला. कव्हर्समध्ये झेल तिथे टिपला गेला. अटकवडे वॉरियर्स हा संघ या स्पर्धेतली पहिलीच मॅच खेळतोय. खरं तर आजच्या दिवसातली पहिलीच मॅच खेळत असताना गणेश शिरसाट सरांनी सांगितलं की सुरुवातीच्या 2 मॅचेस आम्हाला आमचा जम बसवण्यासाठी द्याव्या लागला, कारण कॉम्बिनेशन बसवणं ते फार गरजेचं असतं. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरची स्पर्धा आणि याही वेळेला फटका फसला आहे. लॉंग ऑन. ओ हो, अचानक सूर्याच्या किरणांनी घात केला आणि त्याचमुळे हा झेल हातातनं ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि ज्यावेळी कॅच कॅरी करायचा होता ना, त्या अंतिम क्षणी अंतिम सेकंदावरती डोळे ब्लाइंड झाले क्षेत्ररक्षकाचे आणि त्यामुळे हा कॅच ड्रॉप झालाय. संधी मिळाली आहे, समाधान शिरसाट यांना संधी मिळाली. नवीन आलेले बॅटर होते, पहिलाच बॉल खेळत होते आणि पहिलाच बॉल पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनच्या क्षेत्रात, तिथे त्यांचा फटका फसला होता. परंतु आता सिद्धार्थ नक्का यावेळेला बॅटला नक्कीच जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल बाहेर होता आणि बाहेरच्या बॉलला कव्हर्समध्ये चापट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिजे तसा लागला नाही. आतल्या बॅटच्या आतल्या कडेला लागलाय बॉल. मिड ऑफचा फिल्डर होता, त्यानं मात्र बॉलवरती आले, बॉलला उचलून दिलाय. डॉट बॉल तर आलाय. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला मिड ऑफ, त्याच्या डाव्या बाजूनं चेंडू मात्र प्रवाहित झाला आणि सीमा रेषेचा वेध घेतला. फटका थोडासा फसला होता. हाफ चान्स काही काळापुरता बॅटरचा जीव मुठीत होता, परंतु नाही, रिझल्टला व्हॅल्यू आहे आणि रिझल्ट मिळालाय. रिझल्ट आलाय 4 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. सिद्धार्थ नक्का काय कमालीचं स्ट्राईक करताय. प्लेसमेंट महत्वाची आहे. सिद्धार्थ नक्का यांची बॅटिंग पाहायची असेल तर त्यांचं शॉर्ट सिलेक्शन आणि त्या शॉर्ट सिलेक्शनला तितक्याच लाजवाब पद्धतीनं प्लेस करणं. यावेळेला भिंगरी शॉट, पिक केला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. ज्यावेळी मारला ना त्याच वेळी बॅटर रिलॅक्स झाले, कारण या फटक्यात लिहिलेलं होतं 4 4 4 4 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. लाजवाब स्ट्रोक आपण पाहिलं. षटकाची झाली आहे समाप्ती. या षटकात देखील 15 धावा आल्या आणि 2 षटकाचा खेळ संपतोय ना, तर धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळत आहेत. 27 ऑन बोर्ड.
यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय, फटका फसलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. बिटवीन द गॅप चेंडू शोधतोय त्याचा रोड मॅप. पहिल्याच बॉलवर याही गोलंदाजाचा अर्थातच सागरचं केलंय समाधान नाही. हार्दिक हार्दिक स्वागत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. लिव्ह केलाय बॉल, जाऊ दिलाय बॉलला कारण बॉल बाहेरून वाहतोय. तिथे सरप्राईज झालेत, आश्चर्यचकित झालेत बॅटर. टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या संघाने. अंपायर येस, बॅटिंग करणाऱ्या संघाने टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे. पाहूयात तिसरे पंच आहेत ते चेक करतील. tenniscricket.in च्या स्क्रीनवरती शहानिशा केली जाणार आहे. उजवं काय डावं काय या सगळ्या गोष्टींना पाहिलं जाईल आणि कळवलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही आहे. परंतु तिसऱ्या षटक पॉवर प्ले संपल्यानंतरचं हे षटक आहे आणि पॉवर प्ले संपता क्षणी लगेचच रिव्ह्यूची मागणी केली आहे tenniscricket.in ची टीम. जर का आपण पाहिलं तर स्क्रीन ऑपरेटर ॲज अ प्रशांत पवार आहेत आणि कॅमेरामॅन अजित आचरेकर, जय भालशंकर आहेत, सुशांत इरमालिया आहेत आणि आज संदेश देखील जॉईन झालेत त्यांना. त्यामुळे tenniscricket.in ची जी टीम आहे ना ती लाजवाब काम करते STPLच्या या पर्व 8व्यात. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, रिव्ह्यू लॉस्ट असेल. फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आहे तर तो डॉट बॉलच राहणार आहे. सागर यांचा समाधानसाठी पुढचा बॉल. यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत ते बॉलवरती येत आहे, बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल आली आहे. 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. सिद्धार्थ नका यांच्याकडे जर का आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 20 धावांवरती ते खेळतायत. मेरिट ऑफ द बॉल बॅटिंग करतायत. ओहो हो, व्हॉट शॉट, लेट कटचा फटका, कमालीचा फटका. डीप थर्ड मॅनच्या परिसरात चेंडू चाललाय मैदानाला गुदू 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 करत सीमा पार. 4 पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 36 धावा धावफलकावरती. 10 बॉल 24 वर खेळतोय सिद्धार्थ. सिद्धार्थसाठी पुढचा बॉल घेऊन येतोय सागर. या षटकातीला 5वा बॉल असेल. 2.4 षटकाचा खेळ झालाय. 5वा बॉल तोही खोदून काढलाय डीप कव्हरच्या क्षेत्रात. कमालीचा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्यावरती फक्त एक सिंगल असेल आणि सिंगलवरती समाधानी राहावं लागणार आहे. 2.5 षटकाचा खेळ. 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री रोप जवळ उभे राहिलेत परंतु तरी देखील बॅटर्स थांबले नाहीयेत. गॅप शोधतायत. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना तिथे चौकार आणि षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतायत. धावा येणं सुरू आहे, धावा मात्र थांबत नाहीयेत. लिव्ह केलाय बॉल. विकेट किपरनं नक्कीच कॅरी केलाय आणि कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता विकेट किपर यांना. त्यामुळे हा बॉल डॉट आहे. या षटकात 10 धावा आल्या. 10च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागलाय 37. दरम्यानच्या काळात शुभ आगमन झालेलं आहे. सिन्नर नगरीतील प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध नाश्ता कॉर्नरचं सेंटर आहे. अर्थातच वीरू नाश्ता कॉर्नरचे संचालक सन्माननीय श्रीयुत वीरू जुन्नरे यांचं STPLच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. साहेब तुमचं देखील STPL पर्व 8 च्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 1 विकेट गेली आहे परंतु एका बाजूला सिद्धार्थ, एका बाजूला समाधान, या दोघांची जोडी जी आहे ना ती मात्र लाजवाब बॅटिंग करताय. ऑपरेट करतायत धावफलकाला रेखाटण्याचा प्रयत्न करतायत. कधी डस्टर तर कधी खडू, कधी खडू तर कधी डस्टर, परंतु फळा हा रेखाटलाच जातोय. 37
3 षटकं संपली आहे. 37 ऑन पोच. चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथं षटक घेऊन आलेत निखिल शिंदे या मॅच मध्ये आणि या स्पर्धेतलं पहिलं षटक असेल निखिल यांचं. पहिलाच बॉल हॅमर शॉट. हातोडा चालवलाय, ताकदीनं चालवलाय, परंतु ते जे क्षेत्र आहे ते थोडं जास्तीचं दूरवरती आहे. मैदानाच्या मातीशी खेळत बागडत गप्पा करत चेंडू मात्र डीपच्या क्षेत्रात गेला. तिथे एक सिंगल कंप्लीट केली. सिंगलला धावफलक फ्लाय करताय. 38 धावा. पाहूया दुसरा बॉल टाकला जातोय. यावेळेला पिक केलाय, बॉल फेकून दिलाय दूर 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 दूर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. लाजवाब लाजवाब बॅटिंग. बेक ऑफ. कुठलीही भीती नाहीये समाधान यांच्या शॉट सिलेक्शन मध्ये. समाधान शिरसाट प्रत्येक बॉलवर आघात आणि प्रत्येक बॉलला बिगीट ठोकण्याची हिंमत ठेवत आहे याही वेळेला. परंतु पिक करता आलेला नाहीये. उसळी जास्तीची होती, बाउन्स जास्तीचा होता, त्यामुळे बॉल ज्या वेळेला वरती आला त्यावेळेला बॅटचा फेस मात्र खाली घ्यावा लागला. पिक करता आला नाही बॉल, खालीच दाबावा लागला बॉल. त्यामुळे गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय. चांगला बॉल टाकलाय. निखिल शिंदेने कमबॅक केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि गोलंदाजानं विकेट किपरने लगेचच टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे. कारण बॉल ज्यावेळी टाकला गेला विकेट किपरच्या हाताला लागला त्यावेळेस विकेट किपर म्हटले बॉल यार, परंतु पंचाने 2 हात बाहेर काढले. पंचाने सांगितलं नाही व्हाईट बॉल यार, व्हाईट बॉल आहे आणि लगेचच विकेट किपरने सांगितलंय टीव्ही रेफरलची मदत घेऊया. पाहूया तिसरे पंच सांगताय काय आहे यार. STPL 2025 चे आहेत. थँक्यू डीजे. कारण अजून निर्णय नाही आलेला आपल्याजवळ वाईड आहे की नाही आहे ते चेक केलं जात आहे. आटकवडे थोडस होतंय. आटकवडे वॉरियर्स हा संघ जो आहे ना त्या संघाचे संघमालक आहेत सन्माननीय सौरभजी झगडे. भगवती फर्निचरचे जे सर्व आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस झालाय. आटकवडे वॉरियर्स या संघाला आपण या स्पर्धेतली पहिलीच मॅच खेळताना पाहतोय मैदानाच्या आत. याही वेळेला पीक करण्याचा प्रयत्न केला. ऑलॉंग ऑनच्या क्षेत्रात टोलवलाय. लॉफ्टेड विकेट खेळायचा होता परंतु सिंगल आली आहे. आटकवडे वॉरियर्स या संघाचे संघमालक सन्माननीय सौरभजी झगडे, भगवती फर्निचर अँड डेकोरेटर्स चे सर्व आणि सन्माननीय म्हाळू आव्हाड युवा नेते आहेत. या दोघेही संघमालकांचं विशेष कौतुक असेल. हो उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय आउट ऑफ द बाउंड्री रोफ. बिग 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 हिट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आणि आटकवडे वॉरियर्स या संघाची जर्सी जर का आपण पाहिली तर हलकीशी मोरपंखी कलरची जर्सी आहे. खूप सुंदर आणि ब्युटिफुल ती आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचे किट पार्टनर त्यांचा नामोल्लेख होणं देखील कौतुकास्पद असेल. कारण त्यांचे किट पार्टनर आहेत माननीय नितीनजी वाघ, सरपंच आहेत आटकवडे या गावचे. त्यामुळे सरपंच साहेब तुमचं देखील विशेष कौतुक असेल. आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ शिवडे डेअर डेव्हिल्स आदरणीय सन्माननीय प्रवीण निवृत्ती चव्हाणके, शिवभोले व्हेजिटेबल कंपनी शिवडे हे या संघाचे संघमालक आहेत. आणि या संघाचेच किट पार्टनर अर्थात जस्सी पार्टनर जर का आपण पाहिलं तर इंजिनियर किरणजी उघडे तसंच माजी नगराध्यक्ष आहेत. दोघं मान्यवरांचं देखील विशेष कौतुक आणि आभार असतील. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्ताने UK बादशाह जोडी संघाचे संघमालक सन्माननीय उर्मेजी कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि उर्मेजी कुलकर्णी साहेबांच्या वतीने या अगोदर प्रतीक आंबेकरने जी खेळी केली त्यासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी होता आणि त्याचं वितरण या ठिकाणी मुख्य मंचावरून केलं जात आहे. UK बादशाह जोडी संघाचे संघमालक विघ्नहर एंटरप्राइजेसचे
उन्मेषजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रतीकसाठी दिला जातोय. कुलकर्णी साहेब मनापासून स्वागत आणि विनंती राहील मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हावं आणि सामन्यांचा आनंद घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती लागल्यात, एक गडीच्या मोबदल्यात. परंतु सिद्धार्थ नक्का ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ना, 13 बॉल 32 वरती सिद्धार्थ आहे आणि सिद्धार्थचं अर्धशतक व्हावं असं त्याच्या मित्रांना वाटतंय, असं त्याच्या फॅन्सला वाटतंय. त्यामुळे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय सुमितजी मोरे, सन्माननीय प्रतीकजी माळी हे पुढे येत आहेत आणि ते दोघं सांगतायत जर का सिद्धार्थ नक्काने अर्धशतक ठोकलं ना तर त्याच्या अर्धशतकाला आमच्या दोघांच्या वतीनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाहूयात सिद्धार्थ अर्धशतक ठोकतात का. महेश डावरे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक दर्जेदार नाव आहे सिनियर टेनिस क्रिकेट मधलं महेश डावरे. संघाचे आयकॉन आहेत. चांगल्या पद्धतीने लीड देखील करतायत. प्रत्येक खेळाडूला चांगला मेसेज देत आहेत. स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. 4 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच पहिल्या डावातला अर्धा खेळ तर संपलाय. 5वं षटक सुरू झालंय. समाधान करतील महेश डावरे यांच्या पहिल्या बॉलचा सामना. डावकुऱ्या हाताचा ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा होता हा, परंतु चेंडू गुडलेनच्या स्पॉटवर पडतोय. हलकाचा बाहेर वळण घेतोय आणि जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे मुख्य पंच कळवतायत हा बॉल वाईड असेल. एक अवांतर धाव धावफलकाला मदत देणारे 52ची. दूर ठेवलाय, अजून एकदा दूर ठेवलाय. यावेळेला हवा दिली बॉलला. फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला फुलका देखील म्हणतात. तो फुलका टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फुलका नक्कीच अपचनीय आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. लागोपाठचे 2 बॉल आणि लागोपाठच्या दोघं वाईड आलेत. दोघं बॅटर्स मध्ये चर्चा देखील झाली. सिद्धार्थ नक्काने काहीतरी मेसेज दिलाय, बघूयात काय घडतंय. यावेळेला वेगवान बॉल आणि यस 3 इन अ रो. लागोपाठचे 3 वाईट, म्हणजे बचावात्मक गोलंदाजी केली जाते. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण समाधान शिरसाट हा एक असा तोडफोडीवाला बॅटर आहे ना की बॉलची दयामया करणार नाहीये. कमी गतीने टाकलाय, फटका फसलाय का लॉंग ऑफ मध्ये. हो, फटका फसलाय आणि तिथे कॅच कॅरी केली जाईल. महेश डावरे प्रयत्नशील होते, सातत्याने ट्रॅप टाकला जात होता. अकॉर्डिंग टू प्लॅन बॉल टाकला आणि तिथे मात्र बडी मछली जालमय. विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फ्लायटेड बॉल लागला, पुन्हा एकदा फुलका दिला आणि त्या फुलक्यात मात्र समाधान शिरसाट यांचे विकेट मिळवण्यात ते यशस्वी झालेत. सुरुवातीचे 3 बॉल वाईड, परंतु सातत्याने एक आगळे वेगळे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन केले जात होते. कारण माहिती आहे समाधान शिरसाट मोठाच फटका खेळणार आहे, कारण ते मोठा फटका खेळण्यासाठी ओळखले जातात. तर मग त्यांचा फटका फसवायचा असेल तर मला मोठं काळीच करावं लागेल आणि मोठ्या काळजाचा फुलक्यावाला बॉल तो सादर केला. नवीन बॅटर आलेत, खेळपट्टीला जॉईन करतायत गणेश ढोंगडे यांच्यासाठी हा पहिला बॉल असेल. यावेळेला मात्र अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न केला. कमी गतीने टाकलेला बॉल महेश डावरे यांचा याही वेळेला यशस्वीरित्या विकेट किपरच्या हाती लागलाय. हा बॉल मात्र परफेक्ट टप्प्यावर पडलाय. डॉट बॉल आलाय. 3 बॉल वाईट. त्यानंतर धावफलकावरती 54 धावा लागल्या. त्याच्या पुढच्या बॉलवरती व्हॅलिड बॉलवरती विकेट आली. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक विकेट किपर कमालीचा बॉल गॅदर करतायत आणि पंच ते मात्र वाईट देत आहेत. नाही, रिव्ह्यू नाही घेतलेला ना सर? घेतलाय, ओके. टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे, पाहूयात वाईट आहे की नाही आहे. परंतु महेश डावरे यांच्या बोटांमध्ये जादू पाहायला मिळते, म्हणजे बॉल पडतोय आणि वळतोय सुद्धा, आणि खूप अंतरावरती देखील वळतोय. त्यामुळे आता हा बॉल नेमका कुठे पडलाय, बॅटर कसे शफल झालेत आणि बॉल कुठे आणि कसा गॅदर केलाय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय दिला जाणार आहे.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे आणि तो व्हाईट बॉल राहणार आहे. रिव्ह्यू लॉस असेल फिल्डिंग करणारी टीम. 5/5 55 धावा फलकावरती आहेत. पाहूयात पुढचा बॉल महेश डाबरे यांचा. या वेळेला मात्र उलटी बॅट तर केली आणि रनआउटची संधी आहे. ओ मिसकम्युनिकेशन, संवाद तुटला आणि तिथे मात्र विकेटचा भांडा फुटला. नक्कीच क्रिकेटची खेळपट्टी असो किंवा आयुष्याची जीवनपट्टी असो, तिथे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत आपला संवाद तुटला की शब्द फक्त एकच निघतो, धोका धोका आणि धोका. धोका मिळालाय बॅटर माघारी. संधी साधूनी थेट तठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. महेश डाबरे आलेत आणि कमाल घेऊन आलेत. काय बॉल टाकतायत महेश डाबरे. या वेळेला हो बॅटची कट घेतली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या हातात बॉल यायला झाला उशीर, त्यामुळे एक धाव कंप्लीट केली आहे. रिस्की रन होता, तो मात्र कंप्लीट केलाय. 56 धावा फलकावरती आहे. 4.4 षटकाचा खेळ. हे षटक थोडंसं लेंदी पाहायला मिळालं, कारण सुरुवातीचे 3 बॉल वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर अजून एक वाईड, त्यानंतर रनआउटची विकेट आणि एक सिंगल. म्हणजेच 8 बॉल टाकावे लागलेत हे 4 व्हॅलिड बॉल ठरवण्यासाठी, कारण त्यात 4 वाईड आहेत. यावेळेला वेगवान बॉल, आलटी पलटी देख घुमा के पाठवलाय बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने. ज्या वेळेला सरळ बोटाने तूप निघत नसेल ना, तर वाकडा बोट करावा लागताय. काढलाय तूप, केलाय चौकार साजरा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. सिद्धार्थ नका ते मात्र लढताय, झुंज देताय. यावेळेला टॅप अँड रनची भूमिका बजवायची होती. खोलवरती टाकलेला बॉल तो मात्र गोलंदाज स्वतः अडवतायत. डॉट बॉल आलाय. या षटकात जर का आपण पाहिलं तर 9 धावा आल्या. 9च्या मदतीने 5व्या षटकाची समाप्ती झाली आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या आहेत. 60 रन, 3 गडी बाद. संघाचं नाव आहे शिवडे डेव्हिल्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 6वं षटक आणि पंच उद्घोषणा करतायत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. बाउंड्री रोप जवळ आता फक्त 3 क्षेत्ररक्षक उभे राहतील. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात सिद्धार्थ नक्का कशा पद्धतीने स्ट्राईक करतात, कशा पद्धतीने मोठे फटके खेळतात, कारण आता सिद्धार्थ नक्का यांची बॅटिंग ती पाहण्यासारखी असणार आहे. जसे जसे त्यांच्या बॅटमधनं फटके येत आहेत तसे तसे सिद्धार्थ नक्का हे अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतायत. अक्षय पालवे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ज्यांनी पहिल्या षटकात 15 धावा खर्च केला होता तेच अक्षय पालवे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आहे, तर संघासाठी 6वं षटक आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. अक्षय पालवे पहिलाच बॉल काय वेगवान पद्धतीने सादर केलाय. लेंथ वरती हिट केला आणि विकेट किपरनं तो हातात कॅरी केला. बॅटेनी बॉलचा मधल्या प्रवासात कुठेही संपर्क झाला नाही. जसा आला तसा विकेट किपरच्या हातात आला. यावेळेला खोलवर टाकलाय. कव्हर मध्ये फिल्डर आहेत. रनआउटची संधी आणि चुकीच्या एंडला थ्रो केलाय, कारण नॉन स्ट्राईक एंड वरती ऑलरेडी सिंगल घेण्याची मनशा घेत
सिद्धार्थ नकार धावून गेलेले होते, सोडून दिलेला होता त्यांनी 9 सेकंड. सिंगल आली आहे, सिंगलला धावफलक फ्लाय करताय. 61 वरती 15 बॉल 36 वर सिद्धार्थ खेळतायत. त्यामुळे इथून अजून 14ची गरज आहे त्यांना वैयक्तिक त्यांचं अर्धशतक पूर्ण करायला. आणि जर सिद्धार्थ नका 14 पूर्ण करतायत तर मग ऑटोमॅटिकली त्यांच्या संघाचा धावफलक ते देखील फ्लाय करणार आहे पुढे. त्यामुळे सिद्धार्थ पाहूयात कशा पद्धतीने खेळताय. अक्षय पालवे याचा पुढचा बॉल, यावेळेला बिग हिट फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द बाउंड्री रोप. आणि यावेळेला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 67 धावा धावफलकावरती. काय पीक करतायत बॉल. आय अँड हँड कॉर्डिनेशन, फटका खेळण्याची समज, जबाबदारी अगदी परफेक्ट. 100 पैकी 100 गुण देणारी बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेत सर्वात भरोशावाला आणि सर्वात जबाबदारीवाला बॅटर सिद्धार्थ नक्का पाहायला मिळतोय. लिव्ह केलाय बॉल, जाऊ दिलाय, दूरवरती आहे. आउटसाइड द क्रीज चेंडूने टप्पा घेतलाय का याबद्दल शहानिशा करत होते अंपायर, परंतु नाही, पंचाने सांगितलंय हा बॉल वाईड आहे. सुमित मोरे आणि प्रतीक माळी या दोघांच्या वतीने सिद्धार्थ नक्का यानं जर का अर्धशतक ठोकलं तर 2100 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी लागलाय. परंतु आता तो त्या दिशेनेच वाटचाल करतोय. अच्छा, टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे. चेंडू आउटसाइड द क्रीज पडलाय का ते पाहिलं जाईल. हा बॉल वाईड आहे की मग नो बॉल आहे ते आपण पाहणार आहोत. आणि 3 निर्णय येतोय. व्हाईट बॉल, वाईड आहे तर वाईडच राहणार आहे. मुख्य पंच स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहे. येस, हा बॉल वाईड असेल. 68 धावा धावफलकावरती 5.3 षटकाचा खेळ. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यामुळे स्ट्राईक करतायत सिद्धार्थ नक्का. थांबलेत. अजून एक वाईट पाहायला मिळतोय. 2 इन अ रो लागोपाठचा दुसरा वाईट धावफलकाला मदत देणार आहे 69ची. याही वेळेला ओ काय फटका सजवला. या वेळेला फेकून दिलाय बॉल दूर 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 दूर. लॉफ्टेड बिग हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरचं क्षेत्र निवडलं आणि या वेळेला मात्र चेंडूला दूर दूर अंतरावरती फेकून दिलं. यावेळेला पिक केलाय, अडवून घ्या असं म्हटलंय परंतु नाही. चेंडू गेलाय सीमा पार आणि याचा सोबतीनं सिद्धार्थ नक्का मित्रा बॅट वरती करायची आहे. काय लाजवाब खेळी राहिली आहे. सेन्सिबल नॉक, अर्धशतक पूर्ण करतोय. आणि म्हणावं लागेल जो उडण्याची इच्छा ठेवतो तो कुठल्याही परिस्थितीत सर्वांना पुरून उरलाय. आपल्या संघाचं धावफलक त्यांनी सांभाळलंय. 79 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज ते देखील लाभलंय. सुमित मोरे आणि प्रतीक माळी यांच्या वतीने 2100 रुपयाचं. याही वेळेला पिक केलाय बॉल, फटका फसलाय. फिल्डर येत आहे परंतु फिल्डर येतील तोपर्यंत बॉल एक टप्पा घेत त्यांच्या शरीरात अडकतोय. सिंगल आली आणि सिंगल वरती समाधानी राहावं लागणार आहे. परंतु हे षटक आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक खास करून बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने राहिलंय. 20 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि या 20च्या मदतीने 6व्या षटकाच्या खेळाअंती धावफलकावरती धावा लागल्या. 80 रन.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. हो, चांगल्या पद्धतीने अडवलाय बॉल. महेश टावरे आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु सिद्धार्थ नक्का काय कमालीची बॅटिंग करताय. प्रत्येक बॉलवरती बाउंड्रीला हिट करणारे फटके त्यांच्या बॅटमधनं येत आहेत. प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक प्रयोगाला ते फेल करतायत. लाजवाब बॅटिंग राहिली आहे सिद्धार्थ नक्काची. वैयक्तिक जर का पाहिलं तर 20 बॉल खेळलेत आणि 20 मध्ये 54 धावा त्यांनी बनवल्यात. येणाऱ्या प्रत्येक बॅटरला प्रत्येक वेळा चांगला सांगण्याचा देखील प्रयत्न केलाय. इथून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यातील हे 5 बॉल महेश टावरे यांच्या हातात येणार आहेत. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलाय. फिल्डर तर येत आहे, परंतु त्यांच्या मस्तकावर दस्तक आहे. सरळ काळ्या पडद्यावर जाऊन आदळतोय बॉल. आइए और जाइए साइड स्क्रीन की तरफ. चौकार. आता मात्र महेश टावरे यांच्या विरोधात देखील हल्ला बोल केला जातोय, कारण ना शेवटचे बॉल आहेत. स्लॉक षटकाचा खेळ आहे. वेगवान बॉल, सबमरीन डिलिव्हरी, स्किट करतोय. कॅरमच्या गोटीला जशी स्किट करावं ना तसं झुपकन बॉल जातोय आणि विकेट किपरच्या हातात लागतोय. डॉट बॉल आलाय, चौकारानंतर कव्हरअप केलंय. 3 बॉल झाली आहेत, 3 बॉल अजून बाकी या षटकातील. 85 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने टाकलाय, बैठक मारून खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू सुसाट वेगानं होतोय. फर्रार. चौकार. 4. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. दिनेश पेडेकर हे देखील जॉईन करताय आता, कारण त्यांना साथ द्यावी लागणार आहे. एकटा सिद्धार्थ नका काही करू शकत नाहीये. या वेळेला विकेट किपर कडनं बॉल सुटलाय, त्यामुळे बाईकच्या माध्यमातून ही एक धाव येणार आहे आणि ही एक धाव पलकाला घेऊन जाईल. कंप्लीट 90 वर 90 रन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी 7th ओव्हर. सिद्धार्थ नक्का याच्यावर स्ट्राईक आहे. महेश डावरे कुठला बॉल टाकणार आहेत? सिद्धार्थ नक्का कशा पद्धतीने त्या बॉलला खेळणार आहे? कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, पुल केलाय आणि चेंडूला बत्ती गुल केलाय. सीमा पार येतोय. बिग ब्लो, बिग ब्लास्ट, धूम धडाका, षटकार. नाही, नुसता पाय नाही लागला, फिल्डर ऑलरेडी बाहेर होते आणि बाहेरूनच उडी मारली. 16 धावा आल्या आहेत, तब्बल 16 धावा आल्या आहेत आणि या 16च्या मदतीने 7 षटकांचा खेळ संपलाय. 96 ऑन बोर्ड. 96 धावा धावफलकावरती आहेत. सात षटकं संपली, 96 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद आहेत, परंतु ही जी पार्टनरशिप होती ना, हे जे कॉन्ट्रीब्युशन होतं या दोघांचं, ते देखील कमालीचं आहे. टाइम्स अप वेळ झालेला आहे, त्यामुळे फक्त 4 खेळाडू हे बाउंड्री रोप जवळ राहतील. शेवटचे 6 बॉल. आतापर्यंत सुरेख फलंदाजी राहिली आहे. 96 पर्यंत पोहोचले. शेवटच्या 6 बॉलवर किती धावा येतात त्यावर डिपेंड असेल या मॅचचं टार्गेट, आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवर निखिल शिंदे आलेत. निखिल शिंदे घेऊन येत आहेत अंतिमच्या षटकातला हा पहिला बॉल. निखिल शिंदे यांचा पहिलाच बॉल आणि सॅक्रिफाईसची विकेट. दिनेश पेडेकर यांना मात्र स्ट्राईक सोडावी लागते. आणि काय घडलंय?
तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बॉल लावला परंतु बेल्स ड्रॉप केलेली नव्हती आणि तीच मात्र आरडा ओरड केली जात आहे. हा क्रिकेटचा रूल आहे, कारण बेल्स आपण ठेवलेल्या कशासाठी आहेत, बेल्स ड्रॉप होत नाही तर मग विकेट देखील येत नाही. पाहूयात टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल काय घडलंय, नेमकं आउट आहेत की नाही आहेत. तोपर्यंत ऑफिशियल स्कोरर फजलभाई ते देखील त्यांच्या स्कोरला अपडेट करू शकत नाहीयेत. सिद्धार्थ नक्का सांगत होते बॅटरला, म्हणजे हा प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा आहे की तू रिटर्न जा, त्याने बल्स पाडलेली नाही आहे आणि हा सेन्स ऑफ ह्युमर असणं फार गरजेचं आहे. नाहीतर कित्येक खेळाडू आपण पाहतो फक्त स्वतःचा खेळ, स्वतःची बॅट, फक्त मैदानात उतरायचं, खेळायचं, स्वतःचा स्वार्थ मात्र साध्य करायचा आणि त्यावरती डिपेंड राहणारे खेळाडू आहेत. परंतु सिद्धार्थ नाक्का सारखे खेळाडू ते मात्र अजून या क्रिकेटच्या खेळाला ब्युटिफुल बनवतात, सौंदर्यवान बनवतात. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, बॅटर नॉट आउट. मोये झालंय. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल पण आली आणि सिद्धार्थ नके यांच्याजवळ स्ट्राईक सुद्धा आली. लेंथला हिट करण्याचा प्रयत्न केला, खालीच राहिला बॉल, उधळला नाही, उसळी मिळाली नाही, त्यामुळे सरप्राईज झाले आणि सिद्धार्थ नका सांगता देखील आहेत बॉल असा काय पडला की तो उधळलाच नाही. आणि सिद्धार्थ नका यांची बॅटिंग पाहून नक्कीच म्हणावं लागेल, सिद्धार्थ नका नो डाऊट लेदर बॉल सुद्धा खूप चांगले खेळत असतील, कारण फ्रंट फूट, बॅक फूट, प्लेसमेंट, बॅटचा फेस ओपन करणं, कट करणं, पिकअप करणं, ड्राईव्ह करणं, या सगळ्या गोष्टी सिद्धार्थ नक्का लाजवाब खेळताय. आणि यावेळेला मिड विकेट मध्ये ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय टकाटक उड्या मारत सीमा पार, येतोय अजून एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 7.3 षटकाच्या खेळात शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाच्या 100 पार धावा धावफलकावरती लागताय. 101. आणि याही वेळेला उडवलाय बॉल, गई 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 सजनी साजन के घर गई. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 107. 107 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 24 बॉल 70 ची गरज. पुढच्या मॅचच्या टॉस साठी देखील तयार राहायचं आहे बोथ टीम्स. सिद्धार्थ नक्का नक्कीच माहिती देखील मिळते की ही स्पर्धा सुरू होण्याआधी इन्व्हिटेशनच्या मॅचेस खेळण्यासाठी पुण्यात देखील दाखल होता, त्यामुळे बोलबाला आहे त्याच्या बॅटिंगचा, त्याच्या खेळाचा. याही वेळेला पुल केलाय, बत्ती गुल केलाय आणि फेकून दिलाय बॉल सीमा पार. येथील धावा 6-6-6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यानंतरची मॅच गणित गुरु निमगाव वर्सेस UK बादशाह या 2 संघांमध्ये होणार आहे, त्यामुळे दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही नाणेफेकीसाठी कृपया करून व्यासपीठाजवळ यायचं आहे, नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं आहे. UK बादशाह दोडी याही वेळेला लॉंग हँडचा उपयोग करायचा आहे, बिग हिट करायचा आहे, परंतु नाही, या बॉलवरती कुठली धाव नाहीये. हेही षटक महागडं ठरलं, परंतु 8 ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात कंप्लीट 113 आणि आव्हान ठेवलंय 114चं. या स्पर्धेतला पहिला सामना खेळतोय नक्कीच फिल्डिंग करणारा संघ, परंतु पहिल्याच सामन्यात त्यांना मात्र आव्हान होतं आणि त्या आव्हानाला नक्कीच त्या आव्हानातनं नक्कीच ते शिकलेले असतील, परंतु काय लाजवाब बॅटिंग राहिली आहे, लाजवाब बॅटिंग राहिली आहे शिवडे डेअरडेव्हिल्स आणि खास करून सिद्धार्थ नक्का अर्धशतकीय खेळी तब्बल 75+ धावा त्याच्या एकट्याच्या पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे 113 पर्यंत धावफलक पोहोचले. चलो शिवडे डेअरडेव्हिल्स, तुम्हाला विनंती असेल लगेचच लाईनअप करा. सिद्धार्थ नक्का हवं तर लेट येतील, परंतु तुम्ही लाईनअप करा आणि लगेच मैदानात दाखल व्हा. शिवडे डेअरडेव्हिल्स तुमच्याजवळ फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला मुकावं लागेल. शिवडे डेअरडेव्हिल्स नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. गणित गुरु निमगाव वर्सेस
UK बादशाह दोडी या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. या दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. आदरणीय सन्माननीय दत्तात्रयजी गोजरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. या दत्तात्रय साहेब तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेक संपन्न होतोय. दोघेही कर्णधार ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. नाही मला वाटतं गणित गुरुचे कर्णधार आहेत परंतु UK बादशाहचे कर्णधार नाही आहेत. UK बादशाह टीम UK बादशाह दोडी विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. प्रतीक आंबेकर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर तुम्ही नाणेफेकीला यायचंय. प्रतीक आंबेकर नाणेफेकीसाठी तुमची वाट पाहिली जाते इथे. UK बादशाह दोडी तुमच्या संघाचे कर्णधार इथे नाही आहेत. पहिला बॉल टाकायच्या आत जर का तुमचा कर्णधार इथे नसेल टॉससाठी तर मग पॅनल्टीला मुकावं लागेल. UK बादशाह दोडी या तुम्ही इकडून या. आदरणीय सन्माननीय दत्तात्रयजी गोदरे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. एका बाजूला आहे टीम गणित गुरु निमगाव तर एका बाजूला आहे टीम UK बादशाह दोडी. या दोन संघांमध्ये केला जाणार आहे आजच्या दिवसातला हा महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेक. नाणेफेकीचा कौल आधी पाहूयात कोण जिंकतंय कोण करणार कॉल. येस गणित गुरु यांचा कॉल असेल. कॉइन उडवला जातोय. STPL इज द कॉल अँड अखेर ऐनवेळी कॉइन उभा राहिला आणि मग कॉइन खाली पडला. असा टॉस होणे नाही. येस UK बादशाह दोडी तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. निर्णय काय असेल. बॉलिंग करू. समोरच्या संघाविरोधात काही प्लॅनिंग आहे का किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय काय घातला आहे. पहिली मॅच देखील आम्ही फर्स्ट बॉलिंग करूनच विन झालो आहे. त्या स्ट्रॅटर्जीने आम्ही पुढे जाणार. थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. जर नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता. आम्ही देखील पहिले क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतला असता परंतु आता जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करून आम्ही प्रयत्न करू. तुमच्या संघाचा वाघ अर्थातच आदरणीय सन्माननीय जितू पाटोळे सर यांनी अर्धशतक ठोकलंय. त्यांच्याकडनं अपेक्षा असेल कारण आता पहिले बॅटिंग करायची आहे. जितू पाटोळे तसेच गणेश पगार देवा काकड आणि वैभव शेलार हे चारही फलंदाज अतिशय स्फोटक आहेत. सर्वांकडून अपेक्षा असेल. एकट्या जितू पाटोळेवरती अपेक्षा करण्यात अर्थ नाही पण बाकीच्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला पाहिजे. डोक्यात काय टार्गेट असेल त्या संघाविरोधात आपण इतक्या धावा बनवल्या तर आपल्या गोलंदाजांसाठी त्या सेफ असतील. 80+ धावा करण्याचा प्रयत्न राहील. थँक्यू सो मच. अँड अजून एक प्रश्न आहे. या लुक बद्दल काय सांगाल. याचं रहस्य काय. थँक्यू सो मच. UK बादशाह दोडी हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आत सामना सुरू आहे. पाहूयात 100 पार आकडा आहे. तो आकडा चेस केला जातो की डिफेंड केला जातो ते ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर करूयात आपण बदल आणि ऐकूयात आवाज श्रीरामपूरचा अर्थातच आदरणीय शाहरुख पठाण सर यांचा. ओटी कॉम बॉक्स. तर काही बक्षीस आहेत. सुरुवातीलाच त्याची उद्घोषणा या ठिकाणी आपण करूयात. सुरुवातीला रवी हरक यांनी कुठेही कॅच घेतला. कुठेही म्हणजे ग्राउंडमध्येच ना. ग्राउंडमध्ये कॅच घेतला तर 500 रुपयांचा पुरस्कार. गणेश कचरू पवार आर्मी मॅन यांच्या वतीने आणि चंदू बोडके यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. रवी हरक यांनी ओव्हर हॅट्रिक देखील घेतली. फक्त हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी देखील 5000 रुपयांचा पुरस्कार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. तर या ठिकाणी उन्मेजी कुलकर्णी साहेब त्याचबरोबर गणेशजी लोंढे यांच्या वतीने गणेश पगार यांना ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट मिळालं होतं. त्यासाठी त्यांच्याकरिता उन्मेश कुलकर्णी आणि गणेश लोंढे यांच्या वतीने एक आकर्षक बॅट गणेश पगार यांना या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे.
त्यांना ब्ल्यू तिकीट मिळालं त्याबद्दल हा विशेष सन्मान आणि हा विशेष पुरस्कार त्यांच्यासाठी. ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट त्यांना मिळालं होतं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये. आणि उर्मेजी कुलकर्णी साहेब आमचे गणेश भाऊ लोंढे यांच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट मुख्य मंचावरून त्यांना निश्चितच मित्रांनो या ठिकाणी प्रदान केली जाते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेशजी पगार यांच्यासाठी. आणि आम्ही धन्यवाद व्यक्त करू उमेशजी कुलकर्णी साहेब आणि गणेश भाऊ लोंढे आपलं, कारण हा विशेष सन्मान तुम्ही या ठिकाणी करतायत. आणि आपल्या सिन्नरचा अभिमान म्हणजे गणेशजी पगार आहेत. निश्चितच ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट त्यांना मिळालं होतं आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि आपल्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल निश्चितच आम्ही कौतुक करू या ठिकाणी गणेशजी पगार सरांचं देखील आणि उर्मेशजी कुलकर्णी साहेब, गणेशजी लोंढे साहेब आपलं देखील मनापासून धन्यवाद. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 114 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली पहिल्या डावामध्ये सिद्धार्थ नक्का प्रामुख्याने प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. अर्धशतक झळकावलं त्यांनी. अगोदर 1 बाउन्स दिलाय का? यस दिलेला आहे. आणि आता निर्णय नो बॉल. यस सेकंड बाउन्स त्याचा नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट फलंदाज. आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे आपल्याला निखिल सोनवणे पाहायला मिळतात, तर महेश डावरे दुसऱ्या बाजूला. पहिला बॉल यावेळेस जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती आणि फ्री हिटच्या बॉलवर इथे चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल होता आणि ही मेजवानी होती फलंदाजासाठी. त्यानं मात्र बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी चौकार मिळतोय पहिल्याच बॉलवर, म्हणजे पहिला चौकार होता. परत एकदा बिग हिट. यावेळेस देखील मिड ऑन ला क्लिअर केलं जात आहे आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं जात आहे. 4 धावा. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. वाह, खूप चांगला स्ट्रोक. याही वेळेस चांगला ड्राईव्ह केला होता. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला लावावं लागतं आणि अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील करावी लागते. आणि तो प्रयत्न इथे गोलंदाज गणेश धोंगडे यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण झाली आहे. धावफलक 1च्या साहाय्याने आता पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावर धावसंख्या आहे 11 धावा. बॉलिंगसाठी गणेश धोंगडे पुढे एकदा तयार होणार आहेत. स्ट्रायकर एंडकडे आता महेश डावरे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे मित्रांनो निश्चितच पाहायला मिळणार आहेत. बघूयात कशा पद्धतीने आता मॅच पुढे जाते ते पाहणं देखील बरंच महत्वाचं आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग एक दर्जेदार आणि शानदार क्रिकेटची स्पर्धा आज 4थ्या दिवसामध्ये आली आहे. जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस होता. बॅटची इनसाइड एज. स्वतः सिद्धार्थ येतात बॉलवर. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. पहिल्या ओव्हर नंतर 11. शेवटचे बॉल आता शिल्लक राहिलेले आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 42 बॉल आणि 103 धावेंची अजूनही गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. 11 धावा पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. दोन संघ एकमेकांच्या विपक्ष लढताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला शिवडे डेअर डेव्हिल्स आणि दुसऱ्या बाजूला आटकवडे वॉरियर्स. या दोन टीम मध्ये सुरू असलेली एक जबरदस्त लढाई. पहिल्या डावामध्ये भरपूर धावा झाल्या. पहिल्या डावामध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध खूप मोठे हल्ले झाले, परंतु आता दुसऱ्या डावामध्ये देखील प्रतिहल्ला करावा लागणार आहे. दुसऱ्या डावामध्ये उत्तर द्यावं लागेल फलंदाजांना. प्रतिकार करणं ते फार गरजेचं आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला लढावंच लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. जरी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने चर्चा करतो ना, कोणतीही धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये सेफ नाहीये. आता 114 जरी बनवायचे असल्या त्या होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. फॉलो तयार. बॅट वेगात फिरवली आहे. पायांची हालचाल नव्हती. टप्पा पडल्यानंतर निलेश बागुलचा हा बॉल थोडासा वळण घेतोय आणि सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावफलकावर 11 धावा.
सुरुवात निलेश बागुल चांगली करताय. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण त्यांना पाहू शकता ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो, यावेळेस देखील ऑफस्टम्पच्या यावेळेस थोडासा बाहेर होता बॉल, परंतु पंचांनी इकडे दंडित केले. गोलंदाजाला व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 12. फुलर लेंथवरचा खूप चांगला बॉल कव्हरवरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. निलेश बागुलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी ओव्हरमध्ये ते करतायत, आणि हे गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे की 114 जरी आपण बनवलेले आहेत परंतु त्या होऊ शकतात, त्यामुळे आपल्या सर्वांना इथे चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल, आणि त्या पद्धतीने कामगिरी निलेश बागुल देखील या ठिकाणी करतायत. महेश डावरे या खेळाडूकडे संयम आहे, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, आणि त्याला देखील आज स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणं 4था दिवस सुरू आहे आणि तब्बल 8 अर्धशतकं झाली आहेत. 8 50s आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलेले आहेत. फलंदाजांचा दबदबा, एक विकेट हॅट्रिक राकेश सांगळे यांच्या माध्यमातून तीही पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी पुढे एकदा गोलंदाज निलेश बागुल. बाहेर जाणारा बॉल, यावेळेस देखील खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलाय. हा बॉल देखील डॉट आलाय. एकही मोठा फटका नाही या ओव्हरमध्ये. चांगली कामगिरी करतायत. पहा, या स्पर्धेमध्ये शुभम माळी यांना आपण पाहिलं अर्धशतक झळकावताना. या स्पर्धेमध्ये प्रकाश काकड यांना पाहिलं, जितू पाटोळे यांना पाहिलं, अविनाश जाधव आवड्या यांनी देखील एक अर्धशतक बनवलं, सुजित चव्हाणके यांनी देखील. काल गणेश शिरसाट सरांचं अर्धशतक, आज प्रतीक आंबेकर यांचं अर्धशतक, आणि आज सिद्धार्थ नक्का यांचं याच मॅचमध्ये एक अर्धशतक पाहिले आपण. बॉल हवेत आहे, फटका फसतोय, परंतु नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होतोय आणि सीमारेषा ओलांडतोय. महेश डावरेचा हा पहिला चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 2 बॉल अजूनही ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या 17 झाली आहे. अजूनही बॉल बाकी राहिलेले आहेत. एकूण 38 आणि जिंकण्यासाठी 97 धावांचं टार्गेट आहे. 8 कवडे वॉरियर्स या संघाला मात्र या ठिकाणी या मॅचला जिंकण्याकरिता. बॉल हवेत आहे, बॅट वेगात फिरवली आहे, फटका फसतोय. मिड ऑफने खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतलं आणि विकेट मिळवली निलेश बागुल यांनी. फलंदाज महेश डावरे यांचा खेळ या ठिकाणी संपवलाय. महेश डावरेची विकेट आली, टाकला फासा आणि गळाला लागलाय मोठा मासा. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिला फलंदाज महेश डावरेच्या रूपामध्ये बाद झाला. एक गोष्ट आपण आवर्जून पाहिली असेल टॉसच्या वेळी, एक गोष्ट खरं तर सिद्धार्थ नक्काने सांगितली होती. टॉस आटकवडे वॉरियर्सने जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, आणि ज्या वेळेस सिद्धार्थ नक्काला विचारलं की तुम्हाला बॅटिंग करायची आहे, टॉस तुम्ही पराभूत झालेले आहात, तर सिद्धार्थने सांगितलं की आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि निर्णय आमच्याच बाजूने आला. टॉस महत्वाचा नसतो, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कसं खेळता ते सर्वाधिक महत्वाचं असतं, आणि पहिल्या डावामध्ये सिद्धार्थ नक्काने ते दाखवूनही दिलं. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि निश्चितच संघाला एक चांगल्या टोटलकडे ते घेऊन गेले. 113 ही धावसंख्या. म्हणजे टॉस हा नशिबाचा भाग असतो, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनतही करावी लागते, त्यानंतर तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता, आणि तो प्रयत्न इथे प्रत्येकाला करावा लागणार आहे. कारण ही सिनियर टेनिस प्रीमियर लीग आहे. इथे सहज तुम्हाला जिंकता येणार नाही. इथे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला लढावं लागतं. एक एक धाव बनवण्यासाठी, एक एक विकेट मिळवण्यासाठी, एक एक निर्धाव चेंडूसाठी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने आक्रमण. स्वप्नील लोणारे यांच्या बॅटमधून आल्याबरोबर या बॉलला फेकून दिलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार, धावा मिळत आहेत 4. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 21 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 36 बॉल, 93 धावांची गरज. ओव्हर संपली. ही पहा
ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 2 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 21. शेवटचे 36 बॉल जिंकण्यासाठी 93 ची गरज, म्हणजे जवळपास 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवाव्या लागणार आहेत. 15 पेक्षा अधिकही बनवाव्या लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने कामगिरी करावी लागणार आहे. मी नेहमी सांगतो की आपण एखादी वस्तू EMI वर घेतली, यस निर्णय पंच या ठिकाणी देत आहेत. षटकार आहे. या अगोदर जो फटका खेळला होता तो षटकार आहे, म्हणजे 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या आता 23 झाली. आपण नेहमी चर्चा करत असतो की एखादी वस्तू तुम्ही EMI वर घेतली, तिथे आपल्याला ठराविक महिन्याला एक EMI भरावा लागतो. तो जर आपण भरला नाही तर आपल्याला आपलं सिव्हिल खराब होतं. तशीच ही मॅच आहे. 15 पेक्षा जास्त धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील प्रत्येक ओव्हरला. आणि जर तुम्ही प्रत्येक ओव्हरला 15 धावा बनवल्या नाही तर मग तुमचं मॅच मधलं सिव्हिल खराब होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 फलंदाज ते तगडे आहेत, ताकदवान आहेत आणि त्या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. त्या पद्धतीने बॅटिंग ते करू शकतात. परंतु गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर सिद्धार्थ नक्का आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल एक सिंगल तिथे पूर्ण झाली आहे. यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि विकेट आली आहे. अजून एक खेळाडू इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील लोणारे यांना मात्र परतावं लागेल. स्वप्नील स्वस्तात बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अजून एक विकेट आली. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरा फलंदाज मात्र अटकवडे वॉरियर संघाने गमावलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल शिवडे डेअर डेव्हिल्सचं. त्यांनी 3 सामने खेळलेले आहेत, 2 जिंकलेले आहेत. आज 1 सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि निश्चितच सिद्धार्थने तेही सांगितलं की आम्ही मोठ्या ताकदीने उतरू आता मैदानामध्ये. यावेळेचा बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तिकडे चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश बागुल यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि दरम्यानच्या कालावधीत धावा देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 4 धावा ना 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पुढे टाकलेला बॉल समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये बॉल खेळला जातो. लॉंगऑन मध्ये बॉल अडवतील क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल, कमबॅक प्रत्येकाला करावं लागतं. ओहो, इथे देखील खूप चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय. लेदर बॉलचा प्रचंड अनुभव आहे. आपण या अगोदर देखील चर्चा केली. युनिव्हर्सिटी पर्यंत लेदर बॉल क्रिकेट खेळणारे सिद्धार्थ आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर वळण घेतो आणि मागे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 3 ओव्हर संपतायत आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या झाली आहे 28. शेवटचे बॉल बाकी राहिलेले आहेत 30 आणि धावा बनवायच्या 86 धावा. 30 चेंडूंमध्ये 86 धाव्यांची अजूनही गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. कमबॅक फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी करावा लागणार आहे. वयाच्या 50व्या वर्षी देखील कमबॅक होऊ शकतं. हे जर कोणी दाखवलं असेल तर आज अक्षय खन्ना यांनी दाखवलं. त्यामुळे तुम्हाला कमबॅक हे निश्चितच आयुष्यामध्ये देखील करावं लागतं. ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं कैलास मेंगाळ यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. 30 चेंडू आणि 86 ची गरज आहे. पाहूयात कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. 30 बॉल 86 ची आवश्यकता. आखूड टप्प्याचा बॉल. फलंदाज या ठिकाणी बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून देत आहेत आणि बॉलला पाठवत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. कैलास मेंगाळ यांचं भव्य स्वागत
इथे फलंदाज सांगतायत आइए आपका स्वागत है. निखिल सोनवणे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजाचं स्वागत करतायत या षटकाराने. परत एकदा समोरच्या दिशेने, परंतु हा फटका थोडासा मिसटाईम आहे आणि मागे आहेत समाधान शिरसाट. ते चूक करणार नाहीयेत. झेल पकडतायत निखिल सोनवणे यांचा खेळही संपतोय. अजून एक विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, परंतु लॉंग ऑफ मध्ये खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आलाय. समाधान शिरसाट यांची ही जागा फिक्स आहे. आम्ही दरवर्षी पाहतो लॉंग ऑफ मध्ये समाधान शिरसाट क्षेत्ररक्षण करत असताना आम्हाला पाहायला मिळत असतात. सकाळी देखील प्रॅक्टिस करतात त्यावेळेस तिथेच असतात. त्यामुळे अनुभव त्यांना त्या क्षेत्राचा खूप मोठा आहे. त्यामुळे तिथे त्यांच्याकडून चूक होणार नाही. धावफलकावर 34 धावा आहेत. 3 खेळाडू बाद असताना समीकरण बदललं. 28 बॉलमध्ये 80 धावांची गरज आहे कैलास मेंगाळ गोलंदाजीसाठी. तर बॅटिंग करण्याकरिता सागर शेवले आता बॅटिंग करण्याकरिता दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी एक सिंगल देऊन जातोय. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या मित्रांनो 35 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 8वं पर्व, 4था दिवस, सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅकफुटला गेले तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटतोय आणि एक सिंगल मात्र त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. पण त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता, कव्हर पॉइंट असेल, गल्ली असेल, फ्लाइंग स्लिप असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, तुम्हाला सतर्क राहावं लागतं. तुम्हाला तिथे दक्ष राहावं लागतं. आणि तिथे चेंडू कधी कधी असे येतात, टप्पा पडल्यानंतर तुम्हाला कधी गुंगारा देऊन जातील ते सांगू शकत नाही. बॉल हवेत आहे आणि तिकडे मात्र स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केले. आणि मला वाटतं आता ज्यांनी झेल सोडला त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीसही होतं रवी हारक यांच्यासाठी. हा झेल जर घेतला असता तर 1000 मिळाले असते. 37 धावा. पहिल्या बॉलवर षटकार आला होता कैलासच्या विरुद्ध, परंतु कैलासने देखील काय पुनरागमन केलंय. जबरदस्त गोलंदाजी. अकू टप्प्याचा बॉल फाईन लेगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवत आहेत. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाणार आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल 77ची गरज. आमचे राजूभाऊ चाललेत आता ड्रिंक्स घेऊन. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला ड्रिंक्स सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते सतीजी नेहे साहेब, एनव्ही फार्मा आणि किसान ॲक्वा यांच्या माध्यमातून. जाऊयात आमच्या डीजे मयूर सिन्नर यांच्याकडे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. निळखंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर 4 ओव्हर मित्रांनो या ठिकाणी संपतायत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या मात्र आपल्याला 37 पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये 77. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग म्हटलं तर मग प्रत्येक संघ वरचढ इथे आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये अतिशय ताकदीनिशी उतरत असतो. या स्पर्धेचं ऑक्शन देखील आपण पाहत असतो आणि त्या ऑक्शनमध्ये प्रत्येक संघमालक देखील आपल्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू घेण्यासाठी मात्र ऑक्शनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू आपल्या संघामध्ये सामील करतात आणि संघाची बांधणी देखील खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक संघ इच्छुक असतात, परंतु दरवर्षी 14 संघांनाच या स्पर्धेमध्ये आपण सहभागी करत असतो. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी खचून जाऊ नका. निश्चितच भविष्य काळामध्ये आपल्यालाही संधी देण्याचा प्रयत्न सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून राहणार आहे. परंतु आता जे 14 खेळत आहेत त्यातून कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार
आणि दरवर्षी आपण एक गोष्ट आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत असतो की पॉईंट्स टेबलमध्ये जे 13व्या आणि 14व्या क्रमांकावर असतात त्यांना पुढच्या वर्षीच्या पर्वामध्ये मात्र संधी आपण देत नाही आणि तिथे 2 नवीन संघ आपण ऍड करतो आणि 2 वर्षानंतर त्यांना संधी आपण 3ऱ्या वर्षी देतो. हे देखील या स्पर्धेचं एक वैशिष्ट्यच राहिलेलं आहे. म्हणजे नवनवीन संघांना संधी देण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे आणि तो चांगला मार्ग आहे. चांगला बॉल इथे पंच आपल्यासोबत जोडले जातील. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळणार आणि प्रत्येक सामना तुम्हाला काहीतरी अनुभव देऊन जातो. त्या अनुभवातून तुम्हाला शिकावं लागतं आणि इथे वडांगणीचा संघ जर सोडला तर असं कोणताही संघ नाहीये की त्या संघाने सगळे सामने जिंकलेले. वडांगणीने 2 सामने खेळले, 2 सामने ज्यांनी खेळले 2 जिंकले. त्याच्या व्यतिरिक्त असा कोणताही संघ नाहीये की त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जिंकलेला आहे. आटकवडे हा संघ पहिला सामना खेळतोय. लॉंग ऑफ मध्ये समाधान शिरसाट आहेत. तिथे चूक होणार नाही. झेल पकडला जातोय आणि खेळाडू बाद होत आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फलंदाज बाद होत आहेत. सागर चेवले, एक मोठी विकेट मिळाली आहे खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला, शिवडे डेव्हिल्सला. आता आटकवडे वॉरियर्स हा संघ पहिला सामना खेळतोय त्यामुळे कॉम्बिनेशन बसणं असेल, मैदानाची माहिती, खेळपट्टीची माहिती घेणं यासाठी थोडासा वेळ खर्च होतो. परंतु निश्चितच तो संघ देखील येणाऱ्या कालामध्ये पुनरागमन निश्चितच करेल. परंतु 39 झालेले आहेत. 22 बॉलमध्ये 75ची गरज आहे. प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. बॅटिंग करण्यासाठी आता भूषण कुऱ्हाडे बॅटिंगसाठी आलेले आहेत, ज्यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. तर स्वप्नील भोर हे त्यांच्या जोडीला आहेत. गोलंदाजीसाठी निलेश बागोल. चांगला बॉल, बराचसा वळवलाय बॉल यावेळेस. फिंगर रोल केले आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळतो आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी ही नैसर्गिक देण असते आणि त्याचा पुरेपूर फायदा निलेश बागुल या ठिकाणी करताना दिसत आहेत. आणि गुडलेन स्पॉटवरून बॉलला वळवलंय हे तितकंच खरं आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये निलेश बागुल करताना दिसत आहेत. यावेळेसचा बॉल हवेत, फटका फसतोय आणि खूप चांगल्या तंत्राचा वापर तिथे केला या झेलसाठी. अजून एका विकेटचं पतन होईल. अजून एक खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट विकेट ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी उत्तम करडेल बॅटिंग करण्यासाठी आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभव फार महत्वाचे असतात आणि आयुष्यातील सर्वात मोठा गुरु हा अनुभवच असतो. त्यातून बरंचसं काही शिकायला मिळतं आणि त्यातून आपण पुढे आपल्या जीवनाचा, आपल्या खेळाचा दर्जा आपण निश्चितच सुधारू शकतो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण मुसळगाव इंडियन्सने सेट केलेलं आहे. ज्या पद्धतीने ते खेळत आल्या स्पर्धेमध्ये 39 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. बॉलिंगसाठी निलेश बागुल ज्यांनी महत्वाच्या 3 विकेट आतापर्यंत मिळवलेल्या आहेत तेच आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. तर समोर आहेत उत्तम करडेल यांना स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकता. यावेळेस देखील टॉपेज घेतलाय. बॉल मागे फ्लाइंग स्लीप मध्ये अडवला जातोय. एक धाव मिळते. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला डॉट बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला सहसा फर्स्ट स्लीप, सेकंड स्लीप पाहायला मिळत नाही. कारण टेनिस बॉल क्रिकेट मधला जो खेळाडू असतो तो अगदीच 30 सर्कलच्या जवळ असतो, सर्कलवर उभा असतो आणि तो फ्लाइंग स्लीप मध्ये उभा असतो. जिथे असा बॉल अडवला ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. 5 ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावत संख्या 39. हॉटेल अन्नाश्रीच्या माध्यमातून आम्हाला दररोज दुपारची मेजबानी आमच्या सर्व ऑफिशियल टीम, आमच्या आयोजकांसाठी खूप चांगलं जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतं. हॉटेल अन्नाश्री यांचंही आम्ही मनापासून आभारी आहोत. बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सिद्धार्थ नका. सिद्धार्थचा हा पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर पुढे ठेवला होता. बॉल एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बॅटच्या साह्याने ही धाव आली. स्वप्नील कपिले, अतुल रोंगे मैदानाच्या आतमध्ये, तर जितू लोंढे सर आणि गणेश जगताप सर हे 4 पंच या स्पर्धेमध्ये कार्यरत आहेत आणि खूप चांगलं काम
त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. पंचांचंही विशेष कौतुक आहे. बॉल हवेत, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक म्हणजे यष्टीरक्षकासाठी हा सोपा झेल. अजून एक फलंदाज होतो इथे फेल. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अजून एक फलंदाज बाद झालाय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. प्रशांत पवार, अजित आचरेकर, जय भालशंकर, सुशांत इरमाळी आणि आज संदेश सर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचंही स्वागत सिन्नरमध्ये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सदाबहार आयोजन पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु सिद्धार्थ समोर अचूकतेने गोलंदाजी करतायत. त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. सिद्धार्थच्या विरुद्ध सिद्धार्थ. ओहो, यावेळेस देखील टॉपेज घेतला होता, परंतु यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगले केले. हा चेंडू निर्धाव आलाय. 4 बॉल टाकलेत, फक्त एक धाव दिली आहे. एक महत्वाची विकेट देखील सिद्धार्थला मिळाली या ओव्हरमध्ये. एकूणच 2 विकेट त्याला आल्यात. लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा मानस, मिड ऑफ मध्ये समाधान आहेत. बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर 41 धावा. समीकरण बदलत चाललंय. 13 बॉल 73ची गरज. बाहेर जाणारा बॉल ऑस्टमच्या खूपच बाहेर होता आणि इकडे जर पाहिलं तर पंच मला वाटतंय फलंदाज बाद आहेत का? येस, फलंदाज बाद आहेत. विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या या 8व्या पर्वामध्ये पहिल्या क्रमांकासाठी देखील आता 1,21,000 रुपयांचा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000, चतुर्थ क्रमांकासाठी 41,000 आणि 4ही संघ मालकांसाठी स्पोर्ट सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. कारण ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे आणि ही स्पर्धा अभिमानाची आहे. म्हणजे दौलत शेठ केकान देखील उपस्थित होत आहेत. केकान कन्स्ट्रक्शन, त्यांचंही स्वागत. धावसंख्या 41, 7 खेळाडू बाद आहेत. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 73 धावींची गरज आहे. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी. उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर बॉल. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे जाते. मोठं लक्ष आहे आणि हे थोडंसं अशक्य आहे, परंतु तुम्हाला लढावं लागणार आहे. त्या पद्धतीने कामगिरी करावी लागणार आहे. बॉल तयार होत आहेत. समोर उडवलाय बॉल. फटका दर्जेदार आहे. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अचूक टायमिंग साधलंय आणि या बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बॅटची इनसाइड एज घेणारा बॉल फाईन लेग मध्ये तो अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल ते आपल्याला परिपूर्ण होत असताना पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये झेलही फार महत्वाचे असतात आणि मी मागच्या सामन्यामध्ये सांगितलं की पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. प्रतीक आंबेकरचा एक झेल निसटला मागच्या सामन्यामध्ये. त्यानं सामना संघाला जिंकून दिला. या गोष्टी देखील घडतात. यावेळेस देखील बॉल चांगला आहे. डॉट बॉल आहे. 2022 ची देखील एक आठवण आहे. सोनांबे विरुद्ध गावठा स्पार्टन एक मॅच होती आणि जगन पाचोरे यांचा झेल सुटला होता आणि जगन पाचोरेने मॅच जिंकून दिली होती. मॅच जिंकली आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालं होतं आणि मला वाटतं त्या पर्वामध्ये ते मॅन ऑफ द सिरीजही होते. एका कॅचने पूर्ण मॅचेस नाही तर पूर्ण स्पर्धेतले गणित बदलतात. नवे तर तुम्हाला स्पर्धाही सोडावी लागू शकते.
एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. म्हणजे एक छोटस छिद्र विशाल जहाज बुडवण्याची क्षमता ठेवतं. अगदी त्याच पद्धतीने अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू बाद होत आहेत आणि हा 8वा धक्का आहे अटकवडे वॉरियर्सला. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. आणि योगेश भाऊ, ही सगळी माहिती मी प्ले स्टोअर वर एक ऍप आहे STPL त्याच्यावरून मिळवली. त्यामुळे तुम्हालाही माहिती करून घ्यायची असेल तर प्ले स्टोअर वर जा, STPL ऍप डाउनलोड करा. तुम्हाला पूर्ण मागच्या 7 पर्वाचा इतिहास मिळेल. खूप चांगली संकल्पना यावर्षी STPLच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये बॉल चाललाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. आता एका धुक्क्यानेच काम चालणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. शेवटचे बॉल 64 धावेंची गरज. 6 चेंडूंमध्ये 64 धावा बनवायच्यात. आटकवडे वॉरियर्सने जर बनवल्या तर या स्पर्धेतला नवे तर या मागच्या 7 पर्वाचा आणि या 8व्या पर्वातला सगळ्यात मोठा विजय राहील. 6 बॉल 64 जर झाल्या तर धावफलकावर एकूण धावसंख्या 50 झाली आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीग, सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत दरवर्षी येत असते आणि प्रेक्षकांसाठी खूप चांगली पर्वणी असते. प्रेक्षकांसाठी मेजवानी असते आणि प्रेक्षक देखील त्या मेजवानीचा खूप आस्वाद घेतात. म्हणजे या मैदानाच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर 11 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलर लेंथ वरचा बॉल, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, अजून एक विकेट, 9वा फलंदाज बाद. रवी आरेखच्या हॅट्रिक साठी आहे बक्षीस, पण आता एकच विकेट राहिली ना. पुढच्या मॅचला तो आला आणि पुढच्या मॅचला गोलंदाजीला आल्याबरोबर त्याने पहिल्या बॉलला विकेट जर घेतली, इथे त्याला 2 घ्याव्या लागतील पहिले सुरुवातीला. आणि पुढच्या मॅच मध्ये तो आल्यानंतर जर त्याने 2 विकेट घेतल्या तर मग त्याची हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. क्रिकेटचे असे अनेक इतिहास आहेत. मर्व ह्युजेस नावाचे खेळाडू होते. 3 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्यांच्या नावावर विकेट हॅट्रिकची नोंद झाली होती. त्याने 9वी विकेट ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर घेतली, नंतर पुढच्या षटकाच्या पहिल्या बॉलवर घेतली. टीम ऑल आउट झाली, पुढच्या डावामध्ये आले, पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. मर्व ह्युजेसच्या नावावर हॅट्रिकची नोंद झाली. 3 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये 3 विकेट. जे मॅथ्यूज याने देखील एकाच टेस्टमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेतल्या होत्या. असे अनेक इतिहास क्रिकेटचे आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न राहणार आहे. 50 धावा 9 खेळाडू बाद. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आणि बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब स्ट्रोक आणि हा षटकार आलाय. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 6 धावा इथे मात्र प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. फुलटॉस होता आणि फुलटॉस वर हा षटकार. धावसंख्या 56 झाली आहे 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल रवी हरक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक टाकतायत. शेवटचे 3 बॉल अजून येणं बाकी आहेत. 56 धावा ते आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पूल केलाय, यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं जात आहे आणि हा बॉल एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा चांगला बॉल. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. रोशनचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग रोशन करतायत. रोशनच्या बॅटमधून रन येत आहेत. 9/60 अशी धावसंख्या धावफलकावरती. मागच्या 2 सामन्यांमध्ये धावा झाल्या नाहीत, परंतु या सामन्यामध्ये भरपूर धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या डावामध्ये अक्षरशः 113 झाल्या. हे क्रिकेट सिनियर मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतं. सिनियर टेनिस क्रिकेट असोसिएशन, सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न आपल्यापर्यंत त्यांचा राहिलेला आहे. आणि यावर्षी
8वं पर्व या स्पर्धेस आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे आणि 4थ्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेला पाहतोय. तर सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे शिवडे डेअर डेव्हिल्स या संघाने. हा सामना जिंकलाय. मनापासून अभिनंदन. हार्ड लक टीम आटकवडे वॉरियर्स. आणि पुढच्या मॅचेससाठी आपल्याला ही शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय या स्पर्धेतलं 8वं अर्धशतक झळकावणारे सिद्धार्थ नक्का. मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ नक्का सामनावीराचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. तर विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. यानंतरची मॅच युके बादशाह दोडी आणि त्यांच्या विरुद्ध गणित गुरु निमगाव अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय उन्मेशजी कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मी उन्मेशजी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो. युके बादशाह दोडीचे संघमालक आहेत. साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाणार आहे. सिद्धार्थ आपणही यायचंय. सिद्धार्थ आपल्याला यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान आपल्याला केला जाईल आणि यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. दोन्ही टीम्सला विनंती राहील कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं अपेक्षित आहे.